नेमकं तू केव्हा ठरवलंस की मूर्तिकार व्हायचं? मम्मीच्या गर्भामध्ये असताना त्यांनी ते संस्कार झाले, ते वाईब सगळे आले, ते सगळे गणपतीचं बोलतात ना वातावरण होतं. त्या वातावरण खूप अफेक्ट झालं मला. आणि जन्मापासूनच गणपतीचा खूप वेळ, 8वीत असतानाच शाळेत वगैरे पण गणपती बनवले, लाल मातीमधले गणपती वगैरे करायचो. मग मला अशी इच्छा झाली की बाबा या वर्षाचा घरचा गणपती मी स्वतः बनवणार. अशी तुला 12व्या वर्षी 13व्या वर्षी? सगळ्यात एन्करेजिंग गोष्ट अशी म्हणायला गेलो तर शंकर महादेवन सर तिकडे आलेले आणि त्यांनी माझा गणपती घेतलेला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू मूर्ती बनवत? हो, मला आवडतं, खूप आवडतं. मी एकही दिवस काम नाही केलं, माझी चिडचिड होते. मातीच्या मूर्ती बनवतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पण मूर्ती बनवतो? नाही, फक्त मातीचेच बनवतो ॲज युजल. म्हणजे विसर्जनच्या दिवशी पीओपीचे गणपती बाहेर आलेले असायचे, पायाखाली यायचे आणि मी खूप इमोशनल. तुला काय वाटतं की एवढ्या मोठ्या मूर्ती फक्त स्पर्धेसाठी असाव्यात का, की गणेशोत्सव साजरा व्हावा? विनाकारण ते उंच करायची गरज नाही. मुद्दा हेच आहे, नीट सांभाळा, गणपती आहे. नमस्कार मंडळी, विमर्शच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पॉडकास्ट म्हटलं तर एखादा विषय लागतो, काहीतरी गोष्ट लागते, चालू घडामोडीतली एखादी गोष्ट ती आपल्याला उलगडून सांगायची आहे तर ती लागते. पण आजच्या विमर्शच्या पॉडकास्टचा विषय थोडा वेगळा आहे. वेगळा अशासाठी म्हणतोय, आपण लहानपणापासून काहीतरी व्हायचं असं मनाशी ठरवलेलं असतं, पण तसं होतंच असं नाही. मी कुठेतरी वाचलंय की जगातील 1% लोक असे आहेत की ज्यांना लहानपणापासून जे व्हायचं होतं, ज्याचं त्यांनी रीतसर शिक्षण घेतलं असतं, त्यातच त्यांचं करिअर होतं आणि ते यशस्वी होतं. असे 1% लोक आहेत असं मी कुठेतरी वाचलं होतं. तर आपल्या सर्वांच्या बाबतीत असं घडतंच असं नाही. पण आजच्या आपल्या पॉडकास्टमधला एक पाहुणा आहे, त्याने जे केलंय, तो जे करतोय आणि त्याने ते ठरवलं होतं तेच तो करतोय. हाच जो सार मगासपासून मी सांगतोय तोच आहे. अभिषेक सुनका हे नाव कदाचित तुम्हा सर्वांना माहीत नसेल, पण मूर्तिकला करणारं हे जे विश्व आहे, या महाराष्ट्रातलं, या मुंबईतलं असेल किंवा या देशातलं असेल, त्या विश्वामध्ये हे नाव गेल्या 10-12 वर्षांपासून चर्चेत आहे. कारण अभिषेक सुनका हा मुलगा वयाच्या 8व्या-9व्या वर्षांपासून मूर्तिकला शिकायची आणि मूर्तिकार व्हायचं ह्याने झपाटलेला होता. शाळेत होता तेव्हाच त्याने ठरवलं होतं की आपल्याला मूर्तिकार व्हायचं आहे आणि त्याचं रीतसर शिक्षण त्यांनी शाळेत असतानाच घेतलं. शाळेत असतानाच तो मूर्तिकार म्हणून जगाच्या समोर आला आपली गणपतीची मूर्ती घेऊन, आणि आज तो व्यावसायिक मूर्तिकार म्हणून स्वतःचा स्टुडिओ स्थापन करून एक व्यावसायिक मूर्तिकार म्हणून आपलं नाव आणि आपली कला जगासमोर सादर करण्यासाठी सज्ज झालाय. असाच हा अभिषेक सुनका आजचा आपल्या पॉडकास्टचा पाहुणा आहे. अभिषेक, तुझं विमर्शमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला तुझं कौतुक अशासाठी आहे कारण 2016 हे वर्ष असेल, भांडूपच्या श्री गणेश सेवा मंडळाने जे चाळीत प्रदर्शन भरवणं, कला प्रदर्शन भरवणं याच्यासाठी फेमस आहे, तिथे तुला मी अगदी लहान वयात गणपतीची मूर्ती लाईव्ह डेमो ज्याला आपण म्हणतो घडवताना पाहिलं, आणि अवघ्या 4-5 तासामध्ये तू एक मातीची मूर्ती घडवून तिथे सर्वांना चकित करून टाकलं होतंस. तिथपासून तू माझ्या मनामध्ये आहेस, तू माझ्या हृदयामध्ये. कारण कला सर्वांना प्रिय असते, पण सर्वांना कलाकार होता येत नाही. आणि जे कलाकार असतात त्यांना आपल्या कलेचा उपयोग व्यावसायिकतेत किंवा करिअर म्हणून पण करता येत नाही. तर मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की 1% लोक आहेत की ज्यांना वाटतं आपण हे बनावं आणि ते तेच बनतात आणि त्यातच यशस्वी होतात, करिअर घडवतात. त्यातला मला तू एक वाटतोस. म्हणून आजच्या आमच्या या विमर्शच्या पॉडकास्टचा तू पाहुणा आहेस, एक सन्माननीय पाहुणा आहेस. अनेक पॉडकास्ट लोकांनी आमचे ऐकलेत, पाहिलेत, त्यात मला वाटतं तू सगळ्यात वेगळा आहेस. तर मूर्तिकले करायची किंवा मूर्तिकाम करायचं हे मी आता प्रस्तावनेमध्ये म्हटलंच आहे, पण नेमकं तू केव्हा ठरवलंस की मूर्तिकार व्हायचं आहे? मूर्तिकार व्हायचंच आहे हे म्हणजे आधीपासून ठरलेलं होतं असं मला वाटतं. कारण
सगळ्यात सुरुवातपासून सांगतो मी. माझा जन्म गणपतीच्या विसर्जनच्या दिवशीच झाला. गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे विसर्जनच्या अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी. आणि तो पण टायमिंग असं झाला की आमच्या चाळीतल्या गणपतीचं जेव्हा विसर्जन झालं ना तेव्हाच मी बॉर्न झालो. आणि म्हणजे याला सायंटिफिकली पण घेतलं जाऊ शकतो किंवा मम्मीच्या गर्भामध्ये असताना त्यांनी ते वाईब सगळे आले, ते सगळे गणपतीचं बोलतात ना वातावरण होतं, त्या वातावरण खूप अफेक्ट झालं मला. आणि जन्मापासूनच गणपतीचा खूप वेळ म्हणजे जेव्हापासून ऐकायला लागलो की म्हणजे तू मुंबईतला आहेस, प्रॉपर मुंबईतला आहेस, त्यामुळे गणपतीचा वेळ असणं तुला स्वाभाविक आहे. हो, म्हणून खूप वेळ होता गणपतीचा, खूप म्हणजे खूप वेळ. म्हणजे मी पप्पांसोबत सिद्धिविनायकला जरी गेलो, जिद्द करून मूर्ती घेऊन यायची, गणपतीची मूर्ती घेऊन यायची. काय करायचं, लोळायचो खाली रस्त्यावर, पण मला पाहिजे मूर्ती पाहिजे. असं एक 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 करून आमचा चाळीतला 10x10चं घर होतं, त्याच्यामध्ये 45 गणपती मी तिकडे ठेवलेले सगळे शेल्फ मध्ये माझ्या. खूप प्रचंड वेळ होता. आणि चाळीतला गणपती गणेशोत्सव म्हणजे वेगळाच गणेशोत्सव, तर तशी मजा आतापर्यंत कुठेच नाही. म्हणून तिकडचा जो गणेशोत्सव आहे ना, त्यांनी जाम इम्पॅक्ट क्रिएट. कोणती चाळ तुझी, कुठे होती? आम्ही मराठा मंदिरच्या समोर, मुंबई सेंट्रलला मराठा मंदिर आहे ना त्याच्यासमोर, त्याच्यासमोर अफजल चाळ म्हणून एक बिल्डिंग होती. बोरी चाळ होती, म्हणजे मॅक्स टू मॅक्स मुसलमान लोक, पण तिकडे गणपती सगळेजण गणपती साजरे करतात. इव्हन मुस्लिम्स पण येतात, सगळेजण गणपती एकदम आनंदाने साजरे करायचे तेव्हा, आणि खूप मजा यायची. आणि मेन म्हणजे सगळे जेवढे मोठे गणपती असायचे ना, गणेश गल्ली पासून तेजुकापासून सगळे खेतवाडीतले पण गणपती ते आमच्या इकडनंच जायचे, कारण मेन रोड होता. तर लहानपणी गणपती जसे यायचे, माझे मित्र धावून यायचे, अभि गणपती आला, मोठा गणपती येतोय. मी घरापासून असं बोलतात ना उतरला, असं धावत जायचो बाहेरपर्यंत. बोगदेवाडी चाळ होती, बाहेर गेला गणपती बोलतात ना सिग्नल पर्यंत तो पोहोचतोय, तो कधी गायब होतो ना तेव्हापर्यंत त्याला बघत बसायचो. खूप वेळ होता. बारीक बारीक गोष्टी तेव्हा पण लक्षात यायची, बाबा गणपती वेगवेगळ्या रूपातले गणपती तू भरपूर म्हणजे तेव्हा समजायचं नाही एवढं. आता हळूहळू खूप गोष्टी समजतात, पण तेव्हा बोलतात ना खूप असं गणपती समोर लहान मुलगा ना बघितल्यावर खूप भारी वाटायचं. देव आपलं मोठ्या रूपात, डोळ्यातून पाणी यायचं, असं वाटायचं अरे माझ्याकडे पण आला पाहिजे. पण आमचं मंदिर छोटं आहे, एवढा मोठा गणपती येणार नाही. मग तिकडनं असं हळूहळू मला आवड निर्माण झाली. पप्पांना जिद करून घेऊन जायचो, बाबा चल ना लालबागला जाऊया, कारण मेन सगळे लालबाग मधून यायचे मूर्ती, आमचं पण लालबाग मधून यायचं. मग तिकडे जायचो, मग कारखाना तसं सोडून द्यायचे मला. मग मस्त त्या गणपतींच्या अशा गल्लींमध्ये असं फिरायचं, सगळ्या कारखान्यातून एक एक गणपती बघायचे, कसं बनवतात. मग पहिला मला वाटायचं अरे यार नाही, हे फक्त मला वाटतं डायरेक्ट देव बनवत असणार डायरेक्ट मातीने. तेव्हा समजायचं नाही, सोंड वगैरे कापलेले, मला कशाला कापलेले, असं कशाला असणार, हात नसायचे. हात नाही, सोंड नाही, मुंडकं नसायचं. हो, आम्हाला वाटतं अरे तुटलेलं आहे की पप्पा अरे नाही बनवत आहेत. मग कधी कधी असं पण झालेलं की ब्लोअर ते मारतात मूर्तीवर, तर सगळं ते कात्या जाळण्यासाठी तो एक प्रकार मात नव्हता. म्हणजे बोलतात ना ते राग आला, मला अरे गणपतीला आग कशाला देते. भांडायला गेलो त्यानंतर मला समजलं अरे असं नाही, बाहेर फायर ब्लोअर मारला जातो मूर्तीवर. हो, माहित नव्हतं ना त्या सगळ्या गोष्टी. मग तिकडे एक जण अजून होते, म्हणजे पीओपीचा सेक्शन वेगळा, मातीचा सेक्शन वेगळा, मातीचे कलाकारच वेगळे. ते बघितलं तेव्हा एवढं अंतर नाही समजत पीओपी आणि मातीमध्ये, पण घडताना बघितल्यावर मजा यायची. मातीची मूर्ती बघायला मिळालं. मग घरी आला की चायना क्ले यायचं, एक ब्लू कलरचा चायना क्ले यायचा. त्या चायना क्ले मध्ये मग हळूच बोलतात ना शाळेत ऍक्टिव्हिटी वगैरे द्यायचे. मी जास्त करून गणपतीच काही ड्रॉ करायला दिला, पहिला गणपतीच. माझे जेवढे शाळेतले जेवढे बुक्स आहेत, माझे पुस्तकं सगळे इनकम्प्लीट, पण मागे फक्त गणपती. इनफॅक्ट माझा एक्झाम जरी असायचं ना, एक्झाम लिहून झाला पूर्ण माहित नाही, क्वेश्चन पेपरवर गणपती ड्रॉ करून आलं. अरे फक्त गणपती. जेवढा प्रभाव तुझ्यावर गणपतीचा खूप अटॅच आहे लहानपणापासून, खूप अटॅच आहे. म्हणजे माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, हा गणपतीसाठी पूर्ण पागल आहे. मग तुला हे पाहत असताना आपण स्वतः पण मूर्ती बनवली पाहिजे हे केव्हा जाणवलं? तेव्हा तुझं वय काय होतं? तेव्हा म्हणजे मी पहिला हॉस्टेलला गेलो. मला वाटतं एक 5वी-6वीत मी हॉस्टेलला गेलो. कुठलं हॉस्टेल? पंचगणीला, स्वीट मेमरी. पाचगणी. हो, तिकडे गेलो, तिकडे शिकलो. पण तिकडे जास्त ऍक्टिव्हिटीज नव्हते. पण
माझ्या पप्पांना माहित होता हम्म. की हा आहे, ह्याला मातीकामात इंटरेस्ट आहे. कारण माझा मोठा भाऊ आहे ना, तो पण आर्टिस्ट आहे. अच्छा. निखिल सुनका, तो मोठा आहे, तो बोलतात ना, तो खतरनाक, माझ्यापेक्षा खतरनाक, एकदम खतरनाक आर्टिस्ट आहे. तो बनवायचा, तो मटके वगैरे बनवायचा, पेंटिंग करायचा, त्याला बघून हळूहळू मी पण करायचो. मग नंतर पप्पा जेव्हा तिकडे यायचे वेकेशन मध्ये मला भेटायला यायचे, माझ्यासाठी माती घेऊन यायचे, लाल मातीमध्ये करायचो, लाल माती, टेराकोटा. मग तिकडे बसून मी असं करायचो, मूर्ती बनायचो. नंतर लोक येऊन बघायचे पण मला, अरे चांगलं बनवतो. तेव्हा आपल्याला काय समजायचं, तेव्हा मला काहीच समजायचं नाही. ठीक आहे, चल चांगलं बनवतोय, चांगलं वाटलं, ठीक आहे. म्हणजे मला स्वतःला कळायच्या आधी माझ्या पप्पांना समजला की हा बाबा मूर्तीकाम चांगला करतो, आर्टवर्क आहे, चांगला करू शकतो. मग नंतर जेव्हा मुंबईमध्ये रिटर्न आलो. कितवीला आलास? मी एक आठवीला असताना मग मुंबईमध्ये रिटर्न. आठवीत असताना पाचगणीहून पुन्हा मुंबईला आला? परत मुंबईला आलो, कारण पप्पांना समजलं तिकडे ऍक्टिव्हिटीज नाही, त्याची कला दाबली जाते तिकडे, त्याला पूर्ण बाहेर यायला मिळत नाही. मग पप्पा घेऊन आले इकडे आल्यानंतर मग माझी ऍक्टिव्हिटीज जास्त चालू झाले. म्हणजे खरं आठवीत असतानाच शाळेत वगैरे पण गणपती बनवले. त्यासाठी म्हणजे 12-13 वर्षांचा असशील तू? 12-13 वर्ष. अच्छा. तिकडे पण गणपतीसाठीच प्रसिद्ध, मी शाळेत पण गणपतीसाठीच प्रसिद्ध. मग लाल मातीमधले गणपती वगैरे करायचो. मग मला अशी इच्छा झाली की बाबा या वर्षाचा घरचा गणपती मी स्वतः बनवणार. अशी तुला 12व्या वर्षी 13व्या वर्षी इच्छा झाली? मला इच्छा झाली की नाही हो, माझा घरचा गणपती आता मी बनवणार. मी आता बनवतो, लोक बोलतात चांगला बनवतो, तर ऑब्व्हियसली मी माझ्या घरचा बनवू शकतो. मग मी असं ठरवलं की चला आपण चालू करू. मग पहिला गणपती जो घेतला, मग तो घराचा घेतला करायला. हो, पहिली मूर्ती घरच्या गणपतीसाठी बनवायला घेतली? हो, बनवायला घेतली. साधी सिंपल बनवून ठेवलेली, ती एक करून ठेवली. तेव्हा असं वाटलं यार आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतो. काहीतरी करू शकतो हे मी करू शकतो, हो, असं वाटलेलं. पण ह्याच्या आधी म्हणजे भरपूर, म्हणजे त्या वयात कसं थोडं असलं बॅफल्ड असतात, त्या वयात मी पण होतो थोडंफार. म्हणजे मला ऍक्टिंग मध्ये जायचं होतं, मला खूप आवड आहे, नाटक मध्ये काम करायची, कॅरेक्टर आर्टिस्ट व्हायचं होतं मला. भरपूर लोकांकडनं गायडन्स वगैरे पण घेतले. इव्हन वामन केंद्रे, गौरी केंद्रे यांच्याकडे मी वर्कशॉप्स वगैरे अटेंड केलेले. त्यासोबतच गणपती पण करायचो. मग त्यांना पण समजलेलं की बाबा ऍक्टिंग ठीक आहे, पण तुला खरी आवड गणपतीची आहे, मूर्तिकलेची. हो. मग असं थोडं करून म्हणजे सगळीकडून ऐकलं की बाबा तू गणपती चांगला करतो, यू मस्ट गो फॉर इट. त्या वयात असं झालं. मग त्याचं प्रशिक्षण कोणाकडे घेतलं तू? मी पहिला तर मुंबईमध्ये आल्यानंतर, हॉस्टेलवरून कमबॅक केल्यानंतर सगळ्यात जास्त नाव ऐकलेलं विजय खातू सरांचं. खातू सरांचं नाव ऐकलेलं. आज ते हयात नाहीत, पण त्यांचं नाव अजूनही घेतलं. खूप आहे. म्हणजे त्यांच्या मूर्त्या आता गणपतीची मूर्ती आणि विजय खातू एक समीकरण आहे मुंबई. हो. म्हणजे आजही मोठ्या गणपतींचं आपण नाव जरी घेतलं, विजय खातू सरांचे गणपती दिसतात चंदनवाडीमध्ये. हो, परळ, अख्खा परळ कार्यशाळा आपल्याला दिसतो. आणि पूर्ण बोलता आपण एकदम लहान होऊन जातो परत, तसं होतं. त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी सांगितलं असं कर. मग त्यांनी स्पेशली, म्हणजे त्यांना वाटलं की बाबा काहीतरी आहे, त्यांनी स्पेशली मला घरी पण बोलवलेलं. अच्छा. मी दादरला गेलेलो, दादर शिवाजी पार्कला ते राहायचे, त्यांच्या घरी गेलेलो. मग त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला एक स्केचबुक दिली, पेन्सिल दिली, बोलले तू स्केचिंग कर, स्केचिंग सुधार आणि मग मातीकामात हात कर. आधी गणपतीचे स्केच करायला हो, स्केचिंग बेस आहे, एकदम बेस आहे. स्केचिंग केल्यानंतरच मातीकामात हात टाक असं बोललेले. मग विजय खातू सरांनंतर माझा भाऊ अविनाश पाटकर सरांकडे जायचं शिकायला. तो पेपर मॅशे गणपती शिकायला गेलेला. मग थोडाफार गायडन्स, कागदी लगद्याचे गणपती. हो. मग तेव्हा अविनाश सरांकडे भेटलं. मग नंतर जेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण प्रोफेशनल वे मध्ये अजून कामात सुधार पाहिजे, अजून चांगले मूर्त्या पाहिजे. मग तेव्हा फेसबुक वगैरे हे सगळं नवीन आलेलं. तेव्हा फेसबुकवर मी विशाल दादांचं प्रोफाईल बघितलं. वेगळे मूर्त्या आहेत सगळे, अरे खतरनाक आहे, काहीतरी वेगळं बघायला मिळतंय, नॉर्मल नाही, सिंपल बसलेला गणपती नाही, अरे गणपती काहीतरी करतोय, अरे भारी वाटतंय. मग दादाकडे मला जायचं होतं. तर मला सांगायला आवडेल, विशाल शिंदे हे सध्याच्या काळातलं गेल्या 15 वर्षातलं हे असं नाव आहे की ज्यांनी गणपतीला, बालवयातला गणपती घडवणं आणि त्याच्या विविध रूपं, विविध छटा, वेगवेगळ्या अँगलने संकल्पनेचा गणपती म्हणून त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचा हा शिष्य आहे. दादा देव आहे दादा. मग त्यांच्याकडे फेसबुक थ्रू माझा कॉन्टॅक्ट झाला.
मग मी दादाकडे गेलेलो, दादाला सांगितलं, दादा असं असं आहे, मला घरचा गणपती करायचा, कर ना बिंदास कर, तुझं स्टुडिओ कर. तेव्हा नाना आणि दादा म्हणजे विशालदांचे पप्पा आणि दादा असायचे, सूर्यकांत शिंदे आणि विशाल. हो हो हो, हे असायचे स्टुडिओवर. आणि बाकीचे जे गिरीशांना आणि बाकीचे इतर जे दादा वगैरे असायचेत ना, ते पण असायचे सोबत. मग त्यांच्या सोबत बसून सगळं बोलतात ना, नानांनी मेन म्हणजे सगळ्यात मेन गुरु माझे नानाच, त्याचे वडील, हो विशालदादांचे डॅडी. त्यांनी मला सांगितलं की बाबा इकडनं सुरुवात होते, पेढी एकदम अशी पाहिजे, पेढी कट टू कट पाहिजे. पेढी म्हणजे तो खालचा बेस, हो खालचा बेस, तो एक व्यवस्थित चौकोनी पाहिजे, व्यवस्थित एकदम प्लेन पाहिजे, फिनिश्ड पाहिजे. कारण तुझं बेस चांगलं करशील तर तुला मूर्ती करायला तुला आवडेल. बरोबर बरोबर, बेस तुझा एकदम करार, पाया मजबूत कर. मग त्यांनी सांगितलं की हळूहळू असं पेढी, मग नंतर त्याच्यावरचा बेस तो कसा करायचा. पहिला मी भरीव करायचो, मग यांनी दाखवलं की पोकळ कसं करतात, आता ते उचलायला जमणार नाही ना. बरोबर. मग त्यांनी पोकळ कसं करायचं ते दाखवलं. त्यांच्या सोबतच बाकीचे पण मला शिकवायला बसायचे. अच्छा, हो बाकीचे म्हणजे दादाच्या स्टुडिओवर असं आहे ना, विशालदांच्या स्टुडिओवर तिकडे प्रत्येक माणसामध्ये गुरु आहे. प्रत्येक माणसांमध्ये काय ना काय म्हणजे चांगलं शिकवतो. मग गिरीशांना पेढी चांगली करतो, शार्दूलकडे व्यवस्थित बोलताना पेशन्स वर्क करायचंय, सगळीकडून बोलताना थोडं 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 ज्ञान. म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी तुला शिकवायला मदत केली, म्हणजे घडवायला तुला ते कारणीभूत. सगळ्यांनी ऍक्च्युअली मेन म्हणजे दादांचा स्वभावामुळे म्हणजे बोलतात ना, बांटणे से ज्ञान बढ़तंय तसं सीन. म्हणजे दादामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, सगळ्यांमध्ये वाटली आहे त्यांनी. अच्छा, आणि ते सगळ्यांमध्ये ते गुरु तत्व आला, ते सगळ्यांनी मिळून मग मला शिकवलं. मग हळूहळू असं गणपती शिकत गेलो. हे तू 8वीलाच असताना? हो 8वीला असताना. अच्छा, 8वीला असताना मग शाडू मातीची मूर्ती तिकडे बनवली. आता मी लाल मातीमध्ये करायचो, पण दादाकडे करत असताना दादाकडे सगळे मूर्त्या शाडू मातीच्या असायचे. मग जी माती अवेलेबल होती त्या मातीमध्येच केलं, शाडू मातीमध्ये केलं. मग त्या वर्षी तिथे तू मूर्ती घडवायला सुरुवात केली? हो हो हो. अच्छा, मग शाळा आणि मूर्तिकाम हे दोन्ही ऍट अ टाइम चालू होतं? हो हो हो. अच्छा, मी शाळेतून निघालो ना, ट्युशन अटेंड करायचो आणि सायकल घेऊन फ्रॉम मुंबई सेंट्रल टू वरळी जायचो सायकलने. अच्छा, खूप आवड होती. सायकल घ्यायचो आणि जायचो, वरळीला जाऊन बसायचो, दादाकडे जायचो, पप्पांना फोन करायचो, मी आलो इकडे गणपती बनवायला घेतोय. मग तिकडे बसून राहायचो, दादाचं काम बघायचो, घरचा गणपती करायला घ्यायचो. नाना कंटिन्यू बाजूला बसलेले असायचे. अच्छा, कंटिन्यू नाना बाजूला बसलेले असायचे. काही चुकलं ते सांगायचे, अभि असं नाही असं करायचं, भरपूर टोकायचे, अभि असं करायचं. आणि नेहमी सांगायचे आराम मत कर, एकदम पेशन्स वर्क आहे, घाई नाही करायची. अजून पण शब्द लक्षात आहे, घाई नाही करायची. मग त्यांचं बेसिक गोष्ट म्हणजे चेहरा बनवायला गेला आतापर्यंत लक्षात आहे, त्यांचे सगळे शब्द आहेत ना अजून कानात आहेत. त्यांनी जे तुला शिकवताना सांगितलं ते अजूनही तुझ्या कानात आहे. आणि तू आजही मूर्ती बनवताना जर कुठे चुकलास तर तुला मागून नानांचा आवाज येतो. नानांचा आवाज येतो. त्यांनी सांगितलेलं प्रॉपर गोल आकार असला पाहिजे चेहऱ्याचा, असं करायचं, मुकुट कसं असलं पाहिजे, कांदे कसे असले पाहिजे गणपतीचे, व्यवस्थित त्यांनी सगळं गाईड केलं. अच्छा, म्हणजे तुझ्या आवडीचं रूपांतर करिअरमध्ये होण्यासाठी विजय खातू, विशाल शिंदे, त्याचे वडील सूर्यकांत शिंदे जे त्यांचे गुरु आहेत, आणि त्यांची पूर्ण टीम तुला मदत करायला तयार झाली. आणि तुझ्यातला मूर्तिकार वयाच्या 13व्या वर्षापासून पूर्णत्वाला आला असं म्हणायला हरकत नाही. नाही तेव्हा नाही आलं ते, अजून म्हणजे बोलतात ना त्याच्या नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वर्षी यायला असं चालू झालं. कारण फक्त त्या वर्षी मी फक्त घरचा गणपती केलेला, की बाबा बघायला आपण करू शकतो, आपल्यामध्ये आहे. मी ओळखलं नव्हतं, मी लहान होतो, मी ओळखलं नव्हतं, दादांनी ओळखलं, बाकी सगळ्यांनी ओळखलं की नाही हा करू शकतो. म्हणजे मी आता पण दादाकडे गेलो ना, दादांना लक्षात आहे, दादा आता बोलतील. म्हणजे मी जेव्हा पण गेलो ना फर्स्ट टाइम, दादा त्यांना जर विचारलं अभि पहिल्यांदा आलेला तो कसं होतं, दादा लगेच सांगतील पहिल्यांदा आलेला छोटा होता, छोटा गणपती घेऊन आलेला, फेटावाला गणपती घेऊन आलेला, एवढं लक्षात आहे दादाला. अच्छा, हो, मी छोटा एक फेटावाला गणपती बनवून घेऊन गेलो, दादाचाच मूर्तीचा रेप्लिका. अच्छा, मग ते बघून दादाला वाटलं की यार आहे हा. सांग, तुझ्या घरामध्ये आई वडील किंवा आजोबा असा कुठला कलेचा वारसा होता आधी? आमच्या घरी माझे मामा करायचे. अच्छा, आईकडून आलेला आहे? हो, मामा करायचे. मग माझा भाऊ
तो ड्रॉइंग आणि ह्याच्यामध्ये चांगला होता. मग त्याला बघून बघून हळूहळू मी पण शिकायला घेतलं. मी अशासाठी विचारलं की बऱ्याच लोकांकडे कलेचा वारसा असतो पण ते कलाकार होत नाहीत. हो. आणि काही जणांकडे जो छोटासा असतो ना तो पुढच्या पिढीमध्ये मोठा होऊन आणखीन पुढे जातो. हा एक इतिहास आहे आजपर्यंतचा. काही घरंदाज कलाकार घराणी असतात, त्यांचा वारसा जर त्यांनी आपली नीतिमत्ता वगैरे सांभाळली तर चांगला चालतो, नाहीतर तोही खंडित होतो. पण तुझ्याकडे बघताना मला असं जाणवतंय की तो वारसा गणपतीकडूनच तुझ्याकडे आला, गणपती बनून तुझ्याकडे आला आणि तो गणपती बनूनच आज लोकांसमोर प्रसिद्ध आहे. तो वारसा तू चालवतोयस. मला एक गोष्ट सांग की प्रत्येकाला स्वप्न असतं आपलं काहीतरी व्हायचं, आपण काहीतरी व्हायचं. तुला केव्हा वाटलं, तू हौस म्हणून जी मूर्तिकला तू जोपासलीस, की मी पण मूर्तिकाम करणार आणि मी पूर्ण वेळ मूर्तिकार होणार? कारण काय होतं, हीच गोष्ट नेमकी मुलं 20 वर्षांची झाली ना, ग्रॅज्युएशन झाली तरी त्यांचं ठरत नाही, अनेकांचं त्याही पुढे जातं. मग तुझं नेमकं मूर्तिकलाची आवड आली, मूर्ती घडवायला लागलास, तुला तयार करणारे लोक तुला सापडले, गुरु सापडले, आणि तू केव्हा ठरवलंस की पूर्ण वेळ मूर्तिकार मला व्हायचंय? पहिलं तर मला सपोर्ट खूप मिळाला फॅमिलीकडून, मित्रांकडून, जो खरंच गरजेचा असतो. हो. मगाशी जे म्हणाला, वडिलांनी ओळखलं की तिकडे पाचगणीच्या शाळेत मुलाची कला दबली जाते, व्यक्तिमत्व खुलत नाहीये, तर त्याला पुन्हा मुंबईत आणा. हे तुझ्या वडिलांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता, बरोबर? जरी पुढे तू काय केलंस ह्यापेक्षा त्यांचा निर्णय योग्य होता, म्हणून तू अजून घडत गेलास पुढे. नाही, त्यांचं मूर्तिकार बनायचं हे तू केव्हा ठरवलं मनाशी? मी दादाकडे मूर्ती बनवली, घराची मूर्ती बनवली. त्यावेळी मला म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आला घरच्यांचा. अरे चांगली मूर्ती बनवली, फर्स्ट अटेम्प्ट, खूप चांगली. विशाल दादा पण एकदम खुश झालेले की यार, म्हणजे त्यांना बरं वाटलं की यार माझ्याकडून शिकलं, चांगलं केलं तुम्ही. मग मी ठरवलं यार पुढच्या वर्षी मी करणार, अजून मूर्त्या करणार, अजून 2 मूर्त्या करणार. मग माझ्या घरची मूर्ती, त्यासोबतच आमचा मंडळाचा जो गणपती होता ना, त्याच्यासमोर मी एक पूजेची मूर्ती ठेवली. तू बनवलीस? ती मी बनवली. आता मंडळामध्ये सगळ्यांना माहिती हा गणपती वेड आहे, कोण काय बोलायचं नाही मला. मग तिकडनं मला ॲप्रिशिएशन मिळायला लागलं की बाबा अभि चांगली झाली आहे मूर्ती, अजून चांगली झाली. मग तिकडनं अजून कॉन्फिडन्स गेन झालं. मग 2015 मध्ये मंगलमूर्ती.comचं एक्झिबिशन होतं. मंगलमूर्ती.com खूप मोठा प्लॅटफॉर्म, म्हणजे बोलतात ना, त्यांच्यामुळे खूप हेल्प झाला मला. तर त्यांच्या एक्झिबिशन मध्ये मी 2 मूर्त्या ठेवलेले. मग तिकडे पण मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि सगळ्यात एन्करेजिंग गोष्ट अशी म्हणायला गेलो तर शंकर महादेवन सर तिकडे आलेले त्या एक्झिबिशन मध्ये, आणि त्यांनी माझा गणपती घेतलेला. अरे वा, हो, क्या बात आहे. त्यांनी माझा गणपती घेतलेला. त्यांना स्वतःलाही गणपतीचा फार वेळ. हो. मग आम्ही त्यांच्या घरी पण गेलेलो त्यांना गणपती द्यायला. अच्छा. मग त्यांनी पण सांगितलं की चांगला करतो. तिकडनं अजून एनकरेजिंग बोलतात ना, मला पोचपावती मिळाली. हो, चांगला करू शकतो. मग मंगलमूर्ती.comचे जे मेन आहेत महेश कदम, त्यांनी पण सांगितलं अभि तू चांगला करू शकतो. त्यांचे पण शब्द मला लक्षात आहे की तू जे चांगला करशील, तू जे चांगला करू शकतो, तू तेच करत राहा. जे येतंय तेच करत राहा, चांगलं करत. हो. म्हणजे ते मला सांगत होतं की अभि आय कॅन स्पीक वेल, म्हणून मी अँकर आहे. तू मूर्ती चांगलं बनवतो म्हणून तू चांगला मूर्तिकार होऊ शकतो. मग ते मी खूप मनावर घेतलं की येस, आपण बोलतोय, सगळेजण बोलतात, आपण केला पाहिजे. मग त्याच्या नेक्स्ट इयर पासून मी ऑर्डर्स घ्यायचे चालू केले. अरे वा, तेव्हा वय का होता? मी तेव्हा 11वीला होतो. अच्छा, म्हणजे 16-1 वर्षांचा. हो. अरे वा. तेव्हा 11वीला होतो. तेव्हा मी ऑर्डर्स घ्यायचे स्टार्ट केले, आणि तेव्हा मला आले पण ऑर्डर्स. म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये, पहिल्याच खेपे. हो. मी घरी करायचो गणपती तेव्हा, तालमीकीवाडीमध्ये राहिला होतो ताडदेवला. तिकडे मी करायला घेतलेल्या मूर्त्या. पहिल्याच ह्याच्यामध्ये मला एक 8 मूर्त्या आलेल्या ऑर्डरचे. 8 मूर्ती तुला बनवण्यासाठी आल्या? हो. कारण लोकांनी बघितलेलं, मंडळाचा गणपती केला छोटावाला, घरचा एक गणपती केला, आणि मी फेसबुकवर वगैरे अपलोड करायचो छोट्या मोठ्या मूर्त्या. आणि माझे पप्पा म्हणजे ते कसं, ते सगळ्यांना सांगायचे माझा मुलगा करतो, गणपती करतो. मग माझी ताई आहे, ती पण सांगायची. मग असं करत पप्पांच्या फ्रेंड्सने म्हणजे ह्याला एनकरेज केला पाहिजे, हा चांगला करतो, आपण ह्याला सपोर्ट करूया. सो सपोर्ट करण्यासाठी त्यांनी ऑर्डर दिलेलं. मग ते खूप आवडले.
मग त्यांचे पण मूर्त्या केले. मग फर्स्ट इयर खूप चांगला गेला. मग त्यानंतर मी ठरवलं येस नाव आय कॅन गो फॉर दिस. नाहीतर पहिला माझा फोकस ऍक्टिंगकडे होता. मी ऍक्टिंगसाठी ऑडिशन्स वगैरे देत होतो. पण नाही, मग तेव्हा समजलं की नाही यार हे चांगलं होतंय, आपण हे करू शकतो. मग तेव्हा ठरवलं येस आय हॅव टू गो टुवर्ड्स दिस. वयाच्या 16व्या वर्षी तू व्यावसायिक मूर्तिकार म्हणून काम सुरू केलं. हो. बापरे, वयाच्या 16व्या वर्षी ग्रेट आहेस. बरं, मला तुझं कौतुक आहेच, पण तुझ्या घरच्यांचंही कौतुक आहे, तुला घडवणाऱ्या गुरूंचंही कौतुक आहे. कारण हे सगळे कलावंत आहेत आणि कलाकार घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मला एक गोष्ट सांग की आत्ता तू किती मूर्ती बनवतोस आणि मूर्तिकार म्हणून, व्यावसायिक मूर्तिकार म्हणून बाजारात उतरताना, मार्केटमध्ये उतरताना गणपती व्यतिरिक्त आणखीन काय काय बनवतोयस? सध्या काय काय बनवतोयस? आता फायबरमध्ये मी काही मूर्त्या केलेली. ते म्हणजे कस्टमर्स असतात ज्यांना पाहिजे असतं, स्वतःच्या म्हणजे ते रिच असतात काही पीपल, त्यांना लॉनमध्ये त्यांचं ठेवायचं असतं किंवा कोणाला ऑफिसमध्ये शोभेसाठी म्हणून गणपतीची मूर्ती हवी असते. शोभेसाठी गणपतीची मूर्ती हवीच असते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे काही स्कल्पचर्स हवे असतात, ते पण बनवतो. पण लोक जास्त येतात ते गणपतीसाठीच येतात. कारण मूर्तिकाम म्हटलं की त्याचा सगळ्यात मोठा स्कोप हा गणेशोत्सव आहे. हो हो. मग आत्ताच्या घडीला आपला भाद्रपद महिन्यातला गणेशोत्सव, माघी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि फायबरची मूर्ती ज्या शोभेसाठी वापरल्या, ह्या संपूर्ण काम करण्यासाठी तू पूर्ण वर्षभर वेळ देतो याला? हो हो हो, वर्षभर. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू मूर्ती बनवत? हो हो हो, मला आवडतं, खूप आवडतं. मी एकही दिवस काम नाही केलं माझी चिडचिड होते. नाही करमत, नाही अजिबात नाही करमत. कारण झोपताना पण मी हेच विचार करतो, यार उद्या मला फिनिशिंग करायचंय, उद्या मला दागिने घालायचे, हा गणपती चांगला पाहिजे. कंटिन्यू त्याचेच विचार असतात. इनफॅक्ट गणपती गेल्या गेल्या लगेच दुसऱ्या दिवशी स्केचिंगला बसतो, यार पुढच्या वर्षीसाठी हे करायचं आपल्याला, असा गणपती करायचा, हा गणपती बॅलेन्सिंग करूया. चालूच असतं, कंटिन्यू चालू असतं. कारण खूप मनापासून आवड आहे आता त्याची. आणि बोलतात ना, खूप मजा येते काम करायला. सगळ्यात खूप मजा येते. आता तू घरून करतोयस की तुझा स्वतःचा स्टुडिओ आहे? आता मी स्टुडिओ घेतलाय, रेंटवर घेतलाय. अच्छा, कुठे? आता म्हणजे मी सुरुवातीपासून सांगतो. पहिला मी घरी करायचो, तेव्हा 8 मूर्त्या होते. मग त्यानंतर पप्पांचं दुकान आहे नाना चौकला, चावींचं दुकान, पप्पा चावी बनवतात. त्याच्या बॅक साईडला थोडीशी जागा होती, खूपच छोटी जागा होती. तर तिकडे 20 मूर्त्या केले. तिकडे केल्यानंतर मग पेडरोडला एक ख्रिश्चन माणूस होते, म्हणजे ते पण बोलतात 8 फ्लोअर होते. त्यांनी त्यांचं गॅरेज दिलेलं. अच्छा. मग तिकडे एक 30 मूर्त्या केलेल्या मित्रांना वगैरे घेऊन. अच्छा. हो, 30 मूर्ती तिथे घडवल्या? तिकडे घडवले. त्यानंतर लॉकडाऊन लागला, मग तेव्हा आमच्या चाळीत केलं मी. म्हणजे आमची बिल्डिंग आता म्हणजे रिडेव्हलप होऊन बिल्डिंग झाली, तिकडे केलं. तिकडे 20 मूर्त्या केलेल्या, कारण शॉर्ट पिरियड होता. तिकडे केल्यानंतर मी पहिल्यांदा स्टुडिओ नाही म्हणता येणार, बैठी चाळमध्ये 10x10ची रूम घेतली. अच्छा. 5000 रेंट होतं तेव्हा त्याचं. मोठी गोष्ट होतं माझ्यासाठी, पण मला चला चांगलं आहे, आपलं काहीतरी सुरुवात करतोय आपण. त्याच्यामध्ये मी काम करायला चालू केलं. फायबरचे छोटे गणपती चालू केले मी तेव्हा तिकडे, शोभेचे. हो हो हो, छोटे कार डॅशबोर्डवर ठेवायला सगळे तिकडे चालू केले. रॉ गणपती जे असतात, म्हणजे ज्यांना मॉडेल्स हवे असतात की ते मोल्ड काढून ते त्यांच्यासाठी घडवतील, ते काम मोल्ड बनवण्यासाठी जी मूर्ती लागते ती घडवायला चालू. हो हो, म्हणजे वर्षभराचं आपलं बोलतात ना एक तयार होतोय बॅकअप, की टेम्पररी आता इकडे राहायचंय, इकडे काम झालं की आपण गणपतीमध्ये दुसरीकडे शिफ्ट होऊ, मोठी जागा घेऊ, तिकडे चांगलं काम करू. असे 3 वेळा शिफ्ट केल्यानंतर मी आता शिवडीला स्टुडिओ घेतलं. व्हेरी गुड. म्हणजे आता तुझं वय काय? आता 25. 25व्या वर्षी तुझा स्वतःचा स्टुडिओ सेट झाला. हो. आणि तुझा बिझनेसही सेट झाला. हो. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. बरं मला सांग, तू फक्त मातीच्या मूर्ती बनवतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पण मूर्ती बनवतो? नाही, फक्त मातीचेच बनवतो. का, असं का? खूप आवड ना गणपतीची. आणि विसर्जनच्या दिवशी चौपाटीला वगैरे जायचो ना, तिकडे ॲज युजल म्हणजे विसर्जनच्या दिवशी पीओपीचे गणपती बाहेर आलेले असायचे, पायाखाली यायचे, आणि मी खूप इमोशनल, आधीपासूनच खूप इमोशनल. माझे चाळवाले सगळे म्हणजे बोलतात ना, गणपती विसर्जनला निघाला मला रडायला चालू, खूप रडायचो. तेव्हा असं बोलतात ना, गणपती 10 दिवसांसाठी आलेला होता.
जाताना खूप त्रास होतो. गणपतीची पाठ बघितल्यावरच खूप बोलताना रडायला येतं. आता भावना वेगळ्या आहेत. आता मूर्तिकाराची भावना आहे की लोकांसाठी गणपती 10 दिवसासाठी येतो, मी त्याला 6 महिने जपतो माझ्याकडे. खूप अटॅचमेंट होते. इनफॅक्ट विसर्जनाच्या दिवशी नाही तर स्टुडिओ जेव्हा रिकामा होतो, शेवटचा गणपती जातो त्याच्या घरी, तेव्हा पण रडायला येतं जाम, कारण अटॅच्ड असतो आपण. आणि विसर्जनच्या दिवशी असं आपल्या देवाला असं बघितल्यावर ऑब्व्हियसली खूप वाईट वाटतं. आणि मी खास करून म्हणजे आधीच ठरवलेलं, मी 8वीला असतानाच ठरवलेलं की फक्त मातीमध्ये काम करणार. अरे बापरे, म्हणजे तू मूर्तिकार म्हणून जिथे घडायला सुरू झाला त्याच वर्षी तू ठरवलं की हे बघून तुला त्रास होतो, पीओपीच्या मूर्तीच्या समुद्रातून नदी किनारी तलावाच्या किनारी त्याचे अवशेष बाहेर पडतात, त्याचं तुला दुःख झालं. मी पाहिलंय तुला मातीच्या मूर्ती घडवताना, पण मी तुला मुद्दाम विचारलं की पीओपीच्या का नाही. त्याचं उत्तर मला तुझ्याकडून अशा पद्धतीने हवं होतं. तर खूप संवेदनशील मन आहे आपलं, आपण धार्मिक आहोत. आणि मातीची मूर्ती बनवताना जे कष्ट पडतात ते पीओपीची मूर्ती बनवताना पडत नाहीत, कारण साच्यातून बाहेर येते. नाही असं नाही, दोन्ही कामांमध्ये मेहनत आहे. दोन्ही कामांमध्ये मेहनत आहे. फक्त प्रोसेस ह्याची खूप फास्ट आहे, कारण पीओपी खूप फास्ट सेट होते. त्यात मातीला सेट व्हायला वेळ खूप जास्त जातो, आणि ते पण ऍज पर सीझन वाईज त्याच्या मॉइश्चरनुसार तो सेट व्हायचा वेळ ठरवतो. म्हणजे पावसाळ्यात माती खूप लेट सुकते, 1-2 आठवडे घेते मूर्ती सुकायला. त्यात आपण गरमीमध्ये जर समर सीझन मध्ये बनवला तर 3 दिवसात मूर्ती सुकते. विंटरमध्ये पण लवकर सुकते. म्हणजे त्याचं बोलतात ना, मातीचं थोडं सेटिंग खूप स्लो आहे. पीओपी कसं आहे, ते केमिकल थोडं वेगळं आहे, फास्ट सेटिंग होते ती. म्हणजे जवळजवळ अर्धा तासच तुमची बोलते ना, तुम्ही साच्यामध्ये पोर केलं, मेहनत तेवढीच आहे. तुम्हाला पोर करायचंय, त्याच्यामध्ये हात घालायचंय, त्याला नीट सगळीकडे लावायचंय. मग तुम्हाला कात्या लावायच्यात, कात्या पण तुम्हाला व्यवस्थित लावायच्यात की बाबा त्याला सपोर्ट राहणार, गणपती क्रॅक नाही होणार जास्त. त्याला पण मेहनत आहे, याला पण मेहनत आहे. जर शाडू माती फास्ट सेटिंग असली असती, ती पण कदाचित लवकर झाली असती. म्हणजे असा भाग नाही की बाबा ह्याच्यामध्ये मेहनत कमी आहे, तेवढंच आहे मेहनत. माझं म्हणण्याचा उद्देश होता की त्याचा एक साचा असतो, त्यातून तुम्ही ती बाहेर काढता, आणि ते पूर्ण मूर्ती बॉटम टू टॉप घडवावी लागते. आणि त्याचे सगळे मूड्स, त्याचे अलंकार, त्याची वस्त्र सगळं घडवावं लागतं. ते कुठलं रेडीमेड मिळत नाही की चिटकवलं. बरोबर बरोबर. या अर्थाने मी विचारलं तुला, पण तू ठरवलेलं आहे की माती कामच करायचं. पर्यावरणाची काळजी आहे तुला? पर्यावरणाची आहे, पण सीन कसं आहे, पीओपी मध्ये मी करत नाही. म्हणजे मी असं नाही बोलणार की पीओपीचे घेऊच नका. आता प्रॉब्लेम असं आहे, बेसिक गोष्ट आहे एकदम, मातीच्या मूर्ती कॉस्टली आहेत, खूप जास्त त्याला टाइम जातो, म्हणून त्या मूर्ती कॉस्टली आहे. प्लस इको फ्रेंडली आहेत, विरघळतात मूर्त्या. पीओपीच्या मूर्त्या वाईटच आहेत असं बोलता येणार नाही, खूप लोकांचं पोट चालतो त्याच्यावर. आणि प्लस ते हलके आहेत, आणि कॅरिंग पण चांगलं होतं, कॅरी चांगलं होतात. आणि मातीची मूर्ती सांभाळावी जास्त लागते, खूप सांभाळावी लागते. पीओपीची मूर्ती कसं म्हणजे लोक अफोर्ड करू शकतात इझिली, कारण गणपती हा असा एक सण आहे, गरीबातला गरीब माणूस सेलिब्रेट करतो, सगळेजण सेलिब्रेट करतात. गणपती सगळ्यांना आवडतो ना. मग ऍज पर म्हणजे बोलतात ना, लोकांच्या बजेटनुसार पीओपी त्यांना घ्यावा लागेल, कारण त्यांची इच्छा आहे. आपण इमोशनल होतो की बाबा गणपती माझ्या पण घरी आला पाहिजे. पीओपी ही एक मोठी इंडस्ट्री झाली आहे, कारण गणेशोत्सव हा आता फक्त सण नाही राहिलाय, ती एक मोठी गरज आहे असं चित्र आहे. आणि प्रत्येक जण गणपती घरी पूजतो, आणि ती त्यांची गरज आहे की तेवढ्या मूर्ती त्यांना सप्लाय कराव्या लागतात. आणि पीओपी मध्ये फास्ट काम होतंय. पीओपी लवकर विरघळत नसला की त्याचं पर्यावरणाचं नुकसान होतं, त्या तुलनेत मातीचं होत नाही. बरोबर आहे? तर मला आता तुझ्याकडून एक गोष्ट अशी जाणून घ्यायची आहे की पीओपी आणि मातीच्या मूर्तीतलं त्याबाबत तू बोललास की तुझी भावना पण सांगितली की तू मातीची मूर्ती का बनवतो. तू किती उंचीची मूर्ती बनवतो आणि तेवढ्याच उंचीची मूर्ती का बनवतो, या 2 प्रश्नांचं उत्तर दे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माती की त्याला लिमिट असते, त्याच्या हाईटला लिमिट असते गणपतीसाठी. बाकीच्या तुम्ही किती मोठे स्कल्पचर्स तुम्ही करू शकतात, पण सीन असं आहे की तुम्हाला तो स्कल्पचर विसर्जनाला न्यायचा नाही, जागेवरून हलवायचं नाही. तुम्ही इधर त्याची कास्टिंग करणार किंवा तिकडे जागेवर ठेवणार, विसर्जनाला नेणार नाही. गणपतीला कसं आहे, त्याच्या घरी पोचवायचा जरी असला, एक मूर्ती बोलतात ना, आम्हाला कमीत कमी एक 15 ते 20 वेळा आम्हाला उचलटेव करावी लागते ती घडत असताना. मोठ्या मूर्तीला शक्य नाही.
आणि प्लस त्याला उचलून घरी घेऊन जायचंय, घरून विसर्जनाला न्यायचंय. मुंबईचे रस्ते आपल्याला माहितीये कसे, मग तिथे नेईपर्यंत त्याच्यामध्ये क्रॅक येणार, काय 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 होणार, ते पण ते हर्ट होणार. अरे यार मी बनवलं, एवढा मेहनत करून बनवलं, लोक तर सदमा घेतात, अरे बाबा मूर्ती तुटली, मूर्ती खंडित झाली, अपशगुन होणार, असं होतं. म्हणून शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीला हाईट लिमिट आहे 2 फुटापर्यंत, जास्तीत जास्त 2.5 फुटापर्यंत. पण तेही कॅरी करायला खूप कठीण आहे. कठीण आहे. आमच्याही मंडळाचा गणपती पहिला 5 फुटाचा होता, पीओपीचा होता. लॉकडाऊन आला ते बरं झालं, आमचा मंडळाचा गणपती छोटा झाला आणि त्या वर्षी मला संधी मिळाली माझा मंडळाचा गणपती करायची. अच्छा, कारण मोठी मूर्ती तू बनवू शकतो? नाही, मोठी मूर्ती नाही बनवू शकत. आमचा गणपती, मंडळाच्या गणपतीचं नाव स्वप्नपूर्ती आहे. तो खऱ्या अर्थाने माझ्यासाठी स्वप्नपूर्ती झाला. म्हणजे लहानपणापासून लहान ते मोठं ज्या गणपती समोर झालो त्यालाच घडवायला मला मिळतंय, किती मोठं गोष्ट आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कलाकार म्हणून आणि भावनिक म्हणून. मग तेव्हा आमचा मंडळाचा गणपती 2.5 फुटाचा झाला, 5 फुटावरून 2.5 फूट आणि मातीमध्ये. तिकडे चांगली गोष्ट काय घडली की आम्ही विसर्जनाला चौपाटीला नाही गेलो. मूर्ती छोटी आहे, चौपाटीला करायला देणार नाही विसर्जन. आम्ही तिकडे जागच्या जागी काय म्हणतात त्याला, एक आर्टिफिशियल पूल तयार केला आणि गणपती तिकडे विसर्जन केला, मातीचा गणपती. आता हे लोक जे पीओपीचा गणपती आणायचे त्यांनी विसर्जन बघितलेलं चौपाटीचा कसं होतं, एवढे वर्ष बघितलेलं, 50-60 वर्षाच्या माणसांनी बघितलेलं किंवा काय होतो. आणि तीच मूर्ती जेव्हा ह्यांच्या समोर प्रत्यक्षात विरघळून पूर्ण डिझॉल्व्ह झाली तेव्हा त्यांना समाधान झालं की बाबा यार, येस, मातीची मूर्ती खूप चांगली आहे, आपला गणपती कोणाच्या पायाखाली नाही. हे स्वतः बोलले लोक, जे मला बोलायचे की, म्हणजे मी त्यांना बोलायचो की यार मला खूप वाईट वाटतं यार, आपला गणपतीचा पायाखाली येतो. तर मला उत्तर असं मिळालेलं, पाण्यात गेल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर त्याचं तर देवत्व निघून जातो. असं कसं देवत्व निघून नाही गेला, त्याच्यात गणपती आहे, त्याची मूर्ती आहे आणि आम्ही मांडतो. मग तेव्हा लोकांना समजलं की बाबा येस, मातीची मूर्ती खूप चांगली आहे, पायाखाली येणार नाही कोणाच्या, गणपती आपला व्यवस्थित त्याचा विसर्जन होतो, खऱ्या अर्थाने विसर्जन झालंय. आणि तीच माती मी परत वापरली. अच्छा, ती माती पुन्हा तू परत वापरली, रिसायकल केली. कोणालाही त्रास न देता तो गणेशोत्सव खूप चांगला झाला आमचा. म्हणजे भावनाही आहेत, धर्मही आहे, उत्सवही आहे आणि पर्यावरणही राखण्याचं काम. हो. पण तुझ्याकडे फक्त मूर्तिकार म्हणून पाहणं चुकीचं आहे. तू त्यातलं मर्म नीट ओळखलंयस. ज्यांच्यासाठी तू काम करतोयस, गणेशोत्सवसाठी तू गणपतीची मूर्ती घडवतोस, त्यातलं पर्यावरण रक्षण पण काय हे तुला चांगलं माहिती आहे. मला मी बोललो ना, मी 8वीत असताना मी तेव्हापासूनच मी इको फ्रेंडली गणपतींच्या मागे खूप लागलेलो. मोठ्या मूर्तींच्या विषयाकडे येऊया परत. हो. तुझ्या क्षेत्रात, तू ज्या विभागात राहतो, मुंबई, साऊथ मुंबई, सोबो असं म्हणतात, तिथे गणेशोत्सवाची सुरुवात झाली. हो. लोकमान्य टिळकांनी तिथे केशवजी नाईक चाळीत गिरगावामध्ये मुहूर्तमेढ रोवली आणि तिथेच खूप फुलला उत्सव. गिरणी कामगारांमुळे त्या उत्सवाला एक वेगळं रूप आलं आणि कालांतराने त्याचं स्वरूप बदलत गेलं उत्सवाचं आणि स्पर्धा लागली. त्यातली महत्त्वाची पहिली स्पर्धा आहे मोठी मूर्ती. तर एवढी मोठी मूर्ती तू जर म्हणालास की विसर्जनाच्या वेळी आम्ही बघतो आणि आम्हाला त्रास होतो, आणि तर अजूनही एक बंधन येऊन गेलं लॉकडाऊनचं की मूर्ती 4 फुटापर्यंत असावी, तर पुन्हा सुरू झालेलं आहे. हे बघून तुला काय वाटतं की एवढ्या मोठ्या मूर्ती फक्त स्पर्धेसाठी आणि त्या भावनेपोटी असाव्यात का, की गणेशोत्सव साजरा व्हावा? पहिलं तर मी असं म्हणेन की सगळ्यांचं ना एकदम बोलतात ना, आपला मंडळ आणि आपला गणपती ह्याच्या बाबतीत खूप असं ते पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्यांना सगळ्यांना असं वाटतं यार आमच्या गणपतीसाठी पण आम्ही असंच केलं पाहिजे. पण ते यांना दिसत नाही की बाबा तुम्ही सेपरेट होत आहे. त्यासाठी जो संदेश आहे एकत्र येण्याचा, त्यातून सेपरेट होत आहे. सुरुवात तिकडनंच होते. मोठ्या मूर्त्या आधीपासून व्हायचे. मी तर लहान होतो तेव्हापासून मोठ्या मूर्त्या बघतोय. पण खऱ्या अर्थाने मी आता कॉम्पिटिशन बघतोय. तेव्हा मोठ्या मूर्त्या बघायचो, सगळ्यांचे चांगले असायचे. पण आता मला त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन दिसते. स्पष्ट सांगतो, माझं पर्सनल मत आहे माझं
भरपूर म्हणजे बोलतात ना विनाकारण ते उंच उंच करायची गरज नाही. मुद्दा हेच आहे, नीट सांभाळा, गणपती आहे. तुला मूर्ती बनवताना अनेक जण वेगवेगळ्या संकल्पनांसह भेटत असतील. काही जण तू बनवलेली मूर्ती पाहून सिलेक्ट करत असतील आणि मग सांगत असतील मला पण अशी बनवा, ही मूर्ती मला द्या. तर सध्या संकल्पनेवर आधारित गणपती मूर्ती बनवण्याचं एक वेगळं फॅड आपण म्हणू की लोकांना आवड आहे, तर त्यांना वाटतं माझी मूर्ती युनिक असावी. तर तुझ्याकडे अशा कोणकोणत्या वेगवेगळ्या संकल्पना येतात? असे बरेच लोक येतात, कन्सेप्ट घेऊन येतात किंवा मी त्यांना कन्सेप्ट देतो. म्हणजे कन्सेप्ट म्हणजे ते कसं, ते कॉपी घेऊन येतात. म्हणजे तू कॉपी कर, अबे ह्यानी केलं ना तू असं कर. माझं असं मत असतो की यार प्लीज नको, मला कॉपी नाही करायचंय. तुम्हाला त्यात वेगळं देतो? हो, त्यात वेगळं नाही, मी वेगळंच देतो. अच्छा. असंच आहे. म्हणजे भरपूर लोकांना मी असं सांगितलं की ते कॉपी घेऊन यायचे की अभि हे अशी मूर्ती आहे, अशी मूर्ती करू नये. मला नाही प्लीज, सॉरी, मी कॉपी नाही करणार, मला काहीतरी वेगळा करायचंय, ह्याच्याहून वेगळा करायचंय. मग एक जण होतं, म्हणजे मी आताच लास्ट इयरची गोष्ट, एक चेअरवर बसलेली होती, गिरीश अण्णांनी केलेली मूर्ती, तीच मला कॉपी करायला सांगितलेली. मला नाही, मला कॉपी नाही करायची आहे, गिरीश अण्णांनी खूप चांगली केली, आपण ह्याच्यात काहीतरी वेगळा करू शकतो. चेअरवर बसलेला गणपती होता एक, असा पाय असा वरती घेऊन चेअरवर असा गोंडच बसलेला होता. मला थांबून याला मस्त आपण काहीतरी वेगळं युनिक करू, चंचल दाखवूया गणपतीला. कसं चंचल दाखवतोय, चेअर उलटा केला आणि उलटा बसून असं तो नुसतं बघतोय त्या टाईप मध्ये. म्हणजे हे दादांचं देण आहे, दादांची देण आहे. बरोबर, तुला दृष्टी त्यांनी, हो त्यांनी दृष्टी दिली की तू फक्तच त्याला असं आकडून नको बसव. त्याला शरीर आहे, तो नेचर आहे, जे आपण करू शकतो तो त्याच्याहून 10 पटीने काहीतरी वेगळा करू शकतो. सेम आपल्यासारखं तोही करू शकतो. आपल्यासारखं तो कलेचा अधिपती. हो, तू त्याला कुठल्याही फॉर्म मध्ये करू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे तो आपल्यासारखंच उठू शकतो, बसू शकतो, आपल्यासारखंच तो बोलतात ना चंचल असणार. मग तो नटखट मूर्ती तू उलटी, हो उलटी बसवलेली, ती पण त्यांना खूप आवडलेली. अशा मूर्ती पूजेला नेतात? हो, पूजा करतात. गणपती कोणत्याही रूपात बसला तो गणपतीच आहे. माझ्या घरी तसं असतं. म्हणजे आधी सिंपल मूर्त्या, 4 हातांचा गणपती असं. मग नंतर दादांकडे शिकलो, मग दादांचे जे विचार आहे ते पटतात किंवा कशाला, त्याला पण 2 हात असतात. मी बघितलंय की गोट्या खेळणारा गणपती, शंखाला कान लावून ऐकणारा गणपती, शंकराच्या मांडीवर बसलेला गणपती, त्यानंतर कासवांबरोबर खेळणारा गणपती, ससा मांडीवर घेऊन त्याला गाजर खायला देणारा गणपती, अशा अनेक मूर्ती वेगवेगळ्या मी पाहिलेल्या आहेत. तर बघून खूप सुंदर वाटतं. पण कधी कधी काय होतं, आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे काही जण म्हणतात की अखंड मूर्ती असावी, अशी जर मुक्त हस्तचित्र असावी, दोन्हीकडून सेम असावी, त्याला एक सर्प असावा कमरेला आणि सगळी त्याची आभूषणं असावी, उजवा हात आशीर्वादाचा असावा. तर अशी मागणी पण येते आणि कला म्हणून गणपतीची मूर्ती नेणारे लोक पण तुझ्याकडे येतात आणि तू त्यांची मागणी पूर्ण करतोस. तू त्यांच्या संकल्पनेत स्वतःच्या कलेची, अनुभवाची भर घालून मूर्ती बनवून देतोस. लोक जे बोलतात ना की शास्त्रानुसार असंच पाहिजे, आशीर्वादीच पाहिजे, मोदकच पाहिजे. हिंदू धर्माचा मी खूप आदर करतो, खूप म्हणजे खूप आदर करतो. ब्राह्मणच आहे, पण कसं आहे, तो देव आहे, आपण सगळे त्याचे मुलं आहेत. तुम्ही त्याला फक्त आशीर्वादी हात नाही दिला, की तुम्ही बोलता ना फक्त मोदक नाही दिला हातामध्ये, किंवा त्याच्यामध्ये जे वर्णन आहे 4 हातांचा, फक्त त्याच्यात फक्त 2 हात कमी केले, तो थोडी ना काय बोलणार. तो देव आहे, आपला बाप आपल्यावर प्रेमच करणार ऑब्व्हियसली. आणि तो देव आहे, त्याला नॉलेज आहे सगळ्या गोष्टींचा. कलेचा अधिपती आहे, 64 कलांचा अधिपती आहे. तो पण ऍज अ आर्ट फॉर्म पण बघतोय, देव पण बघतोय, त्याला माहिती आहे काय आहे. पण काही लोकांच्या डोक्यात असं भरवलं जातं की बाबा नाही, असं नाही, असंच पाहिजे. खूप असं म्हणजे असतात काही लोक असं बोलतात ना, एकदम परंपरा असतात, आपण काहीतरी लोकांना शिकवलं पाहिजे असं ते सांगत राहतात त्यांना. एकदम बोलतात ना खूपच सुपरस्टिशियस असे असतात की नाही असं नाही, असंच पाहिजे. पण नाही यार, तो आपण ठीक आहे त्या स्वरूपामध्ये आपण त्याला देवघरामध्ये ठेवू. म्हणजे एका दुसऱ्या देवाच्या रूपामध्ये गणपती करण्यापेक्षा गणपतीचंच कलात्मक रूप बनवलेलं काय वाईट?
कलात्मक नाही, तो एकदम नॅचरल फॉर्म आहे त्याचा, खूप नॅचरल फॉर्म आहे. तुमचं आमचं जसं आहे तसं नॅचरल फॉर्म आहे त्याचा. त्यात तो बाल गणेश असतो, बाल गणपती असतो, तो मॅच्युअर पण असू शकतो. पण माझं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही देवघरात त्याला ठेवलंय, 365 डेज आपण त्याच्याकडे मागत असतो काय ना काय, त्याला आकडून ठेवून त्याला आपण बसवलंय. तो 10 दिवस पाहुणं म्हणून घरी आलाय, आराम करू द्या जरा, 2 हात ठेवू द्या बाजूला, 2 हातासोबत त्याला निवांत बसू द्या, हे माझं म्हणणं आहे. त्यालाही असं वाटत असेल यार, म्हणजे मी हे बोलतात ना असं काय त्याला बालिशपणा म्हणणार की काय म्हणणार, की माझे विचार म्हणणार तसे आहेत की मी त्याला बोलतात ना फक्त मूर्ती म्हणून नाही बघत. आपण 10 दिवस मी गणपती घरी आणतो ना, म्हणजे आपण काय म्हणतो, यार पाहुणा आलाय, आपला खास मित्र आलाय, तू आलेस मस्त, तू निवांत बस, हो आतिथ्य व्यवस्थित करतो. आज प्रेक्षकांना आपण एक कलाकार भेटीला आणला. कलाकार भेटीला आणल्याबरोबरच लहानपणापासून आपल्यात जे उपजत गुण आहेत त्याचा करिअरसाठी वापर करावा, त्याला वाढ द्यावी, त्याला प्रोत्साहन द्यावं, हे शिकवण तुम्हाला मिळावी किंवा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवावा, यासाठी अभिषेक सुनका या मूर्तिकाराची मी निवड केली. हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी अशासाठी सांगतोय कारण अनेक मोठे मूर्तिकार ज्यांची त्यांनी नावं घेतली ना तेही माझ्या परिचयाचे आहेत, त्यांनाही मी इथे मुलाखतीला बोलवू शकलो असतो. पण वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून किंवा गणपती डोक्यात घेऊन गणपतीची मूर्ती बनवणं हे स्वप्न 8व्या-9व्या वर्ष बाळगणं उराशी आणि तेच प्रत्यक्षात घडवून आणणं, ह्याच्यासाठी खूप मोठी ताकद, श्रम आणि पॅशन लागतं, एक पेशन्स लागतात, तेवढा ठहराव आपल्या विचारांमध्ये, कृत्यामध्ये असावा लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणून मी अभिषेक सुनकाला आज तुमच्यासमोर प्रेझेंट केलं, आजच्या पॉडकास्टमध्ये बोलवलं. कारण काही लोकांना अजूनही आपली करिअरची दिशा समजत नाही, काय करावं कळत नाही, घरातले एक बोलत असतात, बाहेरचे एक बोलत असतात, त्याला स्वतःला वेगळं वाटत असतं. अशा तांगड्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या आतली उर्मी, आपली कला, आपल्या उपजत गुण मारत असतो. ते न मारता आपल्या आतमध्ये काय आहे, जे आपल्याला येतं आहे तेच करा, चांगल्याने करा, अधिक चांगल्याने करा, व्यावसायिक रूप त्याचं प्राप्त करून देण्यासाठी मेहनत करा आणि सातत्य राखा एखाद्या गोष्टीमध्ये. हा मेसेज देण्यासाठी आज अभिषेकची मी निवड केली. अभिषेक, आज तू या विमर्शाच्या आमच्या पॉडकास्टमध्ये आलास, त्याबद्दल तुझं खूप खूप मनापासून धन्यवाद.